पूर्णा तालुक्यातील मोजे पिंपळगाव बाळापूर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती मिरवणूक काढत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्रावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या सुविद्य पत्नी सौ रेखाताई गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी परभणीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोंबरे, शिवसेना नेते जलील पाटील, सरपंच सेनाजी माटे, नगरसेवक विश्वनाथ होळकर, सरपंच ज्ञानोबा बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पळराव बनसोडे, आनंद बनसोडे, धनराज बनसोडे, हरिभक्त पारायण राम महाराज बनसोडे, सरपंच रणवीर, गोपाळ बोबळेसह आदींची उपस्थिती होती। तर सायंकाळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तैलचित्राची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व सैन्य दलात नव्याने निवड झालेल्या सैनिक वैभव बनसोडेंचा सत्कार करण्यात आला। या मिरवणुकीत सौ रेखाताई गुट्टे यांनी फुगडी खेळण्याचा व झेंडा फिरवण्याचा मोह आवरला नाही। कार्यक्रमासाठी बंडू अप्पा बनसोडे, माधव बनसोडे, तुलाजी बनसोडे, प्राध्यापक बालाजी बनसोडे, सचिन बनसोडे, राजेशदादा बनसोडे सह मंडळाचे अध्यक्ष पिराजी बनसोडे, अनिल गलांडे, अनंता बनसोडे, बळीराम बनसोडे, लक्ष्मण बनसोडे, सुदाम बनसोडे, निवृत्ती बनसोडे, विठ्ठल पिसाळ, मुक्तिराम बनसोडे, नवनाथ बनसोडे, गणेश बनसोडे, हनुमान बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, गजेंद्र रेनगडे, विलास बनसोडे, गणपतराव बनसोडे, मोहन बनसोडे सह आदींनी परिश्रम घेतले। पिंपळगाव बाळापुरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। पोलिसांतर्फे जमादार पिंपळे व पोलीस शिपाई अजय माळकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। एकूण शांतीत हा जयंती सोहळा संपन्न झाला। युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये अनेक सैनिकांचं बलिदान या ठिकाणी सगळे मंडळी आणि महिला पण या मिरवणुकीमध्ये सामील आहे। तुम्हाला अत्यंत आनंद व्हायला लागलाय आज मला, कारण मी बरेच ठिकाणी पाहते पण महिला नसतात, पण आज आणि पुन्हा पिवळ्या साडी माझी पण पिवळीच आहे बरं, कारण मी खंडेरायाची भक्त आहे आणि अहिल्याबाई होळकरांची पण भक्तच आहे, कारण लहानपणापासून जे आपल्या वैद्यनाथ मंदिराच्या बाहेर जे मूर्ती आपली आहे ती अहिल्याबाई होळकरांची आहे। तर माझ्या खूप छोट्या म्हणजे लहानपणापासून मी दर्शन घेत आलेले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना जितकं कार्य इतकं महान आहे की आपण खरोखरच म्हणजे आपण भाग्यवंत आहेत आपण की इतक्या चांगल्या कार्यक्रम इतका छान आणि एवढ्या म्हणजे खेडेगावामध्ये पण आपण सर्वांनी इतका छान कार्यक्रम ठेवला आणि सगळ्या लहान मोठ्या म्हणजे मी आज मला वाटतं 3-3 वर्षाचे 4-4 वर्षाचे
मुलं पण त्या मिरवणुकीमध्ये आहेत. तर ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि सगळे कमिटी मेंबर सगळे आणि आपले मिरवणूक मेंबर आणि आपले सगळेच ग्रामस्थ मंडळी त्यांचे मी खूप अभिनंदन करते. कारण ही खूप कौतुकाची गोष्ट आहे की सर्व गावकऱ्यांना आणि सगळ्या लहान थोरांना मोठ्यांना घेऊन आपल्याला चालत राहायचे. कारण आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला अहिल्याबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्यालाही पुढं चालत राहायचंय आणि सर्वांना मिळून मिसळून राहायचा संदेश हा मला खूप छान आवडला. आणि तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहणार आहे. इतक्या छान कार्यक्रमाला आपण मला निमंत्रित केला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांची, कार्यकारी मंडळी, सरपंच, उपसरपंच, भजनी मंडळ, महाराज मंडळी, सगळे थोर मोठ्याची मी ऋणी राहणार आहे. रामकृष्ण हरी. एकोट 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 एकोट. कायम अशीच राहत राहणार. एवढं सांगतो. आपण मोठे साहेब मुंबईला गेले असताना आपण आपला अमूल्य वेळ आमच्या एका कमिटीला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माननीय रेखाताईंच्या या ठिकाणी सर्व जयंती कमल कमिटी मंडळाच्या वतीने माता बहिणीच्या ग्रामस्थांच्या मंडळीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी आलात तर म्हणजे आता पालमून आपण सकाळी साठवला पण सोबत होतो. बऱ्याच ठिकाणी 2 तारखेला आपण सोबतच केले. पण या व्यस्त वेळात सुद्धा आपण आमच्यावर इतकं प्रेम दिलं. गेल्या वर्षी आपण माझ्या रात्री 11 वाजले होते. सैनिक सुंदर गाणं असं बोलून आज आम्हाला संबोधित केलं. त्याबद्दल आपण आभार आहे. धन्यवाद.